नमस्कार, मी विलास बडे। न्यूज 18 लोकमतच्या या विशेष कार्यक्रमात पुढच्या 1 तासात आपण जाणून घेणार आहोत मुळशीमध्ये काल जे घडलं त्या बेपरवाईच्या बळींना जबाबदार कोण आहे आणि हे कुठपर्यंत या अनेक प्रश्नांचे उत्तर शोधण्यासाठी 7 जून हा दिवस मुळशीकरांसाठी काळा दिवस ठरला। कारण मुळशीतील उरवडे गावातील कंपनीत लागलेल्या भीषण आगीत 18 जणांचा होरपळून मृत्यू झाला, त्यांना आपला जीव गमवावा लागला। अवघ्या काही तासात होत्याचं नव्हतं झालं। कुणी घराचा करता गमावला, कुणी आपल्या घरातील परिस्थिती सुधारण्यासाठी दिवस रात्र काम करत होतं। मात्र या आगीनं सर्व स्वप्नांची राख रांगोळी केली। पण मग प्रश्न आहे, या सगळ्याला जबाबदार नेमकं कोण आहे? कंपनी चालकाची बेपरवाई या 18 जणांचा जीव घेतला, याला आणखी किती कारणीभूत होतं? ही सगळी प्रश्न आज अनुत्तरित आहेत। या सगळ्या प्रश्नांची उत्तर मिळतीलही, मात्र कुटुंबातील कर्ता पुरुष आणि कर्ती स्त्री गमावल्याचं दुःख कधीच कमी होणार नाही। आज 18 कुटुंबातल्या प्रत्येक कुटुंबानं कुणी आपली आई गमावली आहे, कुणी आपली बहीण गमावली आहे, तर कुणी आपली पत्नी गमावली आहे। आज या 15 महिलांचा कामगार महिलांचा मृत्यू झाला। या सगळ्याला इथली बेपरवाई जबाबदार आहे का, हा सवाल आहे। पुढच्या 1 तासात या संपूर्ण परिस्थितीचा आढावा आपण घेणार आहोत। मुळशीकरांच्या मनातली आग आज नेमकी काय आहे या संपूर्ण घटनेच्या नंतर, कारण आज त्यांच्यावर दुःखाचा डोंगर कोसळलाय। अशा सगळ्या परिस्थितीमध्ये मुळशीकरांच्या मनातली आग आणि रग काय हे आपल्याला जाणून घ्यायचंय। एक मुळशीकर आज समोर आला, ज्याने सांगितलं की मुळशीतले हे जीव आता यापुढे असे स्वस्तात जाणार नाहीत। मुळशीतील कंपनीला लागलेल्या भीषण आगीत गीता दिवाडकर यांचा दुर्दैवी मृत्यू झाला। गीता दिवाडकर यांच्या पतीकडे नोकरी नसल्यानं गीता स्वतः कामाला जाऊन कुटुंबाचा उदरनिर्वाह भागवायच्या। मुलांना उच्च शिक्षण देऊन कुटुंबाची स्थिती सुधारण्याचं त्यांचं स्वप्न होतं। मात्र या आगीत सगळ्या स्वप्नांची राख रांगोळी झाली। गीता यांच्या निधनाची बातमी कळताच त्यांच्या दोन्ही मुलांना मोठा धक्का बसला। गीता यांच्या जाण्यानं त्यांच्या कुटुंबाचं भविष्य आज अंधारात गेलंय। बाई होती पण करती होती, घराचा आधार होती, आज आधार गेला। अठरा कुटुंबावर मुळशीतल्या दुःखाचा डोंगर कोसळला। या सगळ्या कामगार सर्वसामान्य गरीब कुटुंबातल्या महिला होत्या, ज्या आपल्या घराचा आधार बनण्यासाठी घराच्या बाहेर पडल्या। केमिकल कंपनीमध्ये जाऊन काम करत होत्या। दिवस रात्र काबाड कष्ट करणाऱ्या महिलांना वाटलं नव्हतं 7 जूनची ती संपूर्ण परिस्थिती, 7 जून हा दिवस यांच्यासाठी काळ रात्र ठरेल, काळा दिवस ठरेल। पण काल एका दिवसात मुळशीमध्ये जे झालं ते सगळ्या महाराष्ट्राला हादरवणारं होतं। ती सकाळी 8:30ला कामाला जायची रोज। मुलं तिला सोडवायची, तिला कधी मुलगा सोडवायला जायचा, ती चालत यायची। कधी कधी तिला गाडी काय नाही मिळाली, ती स्वतः चालत। एक 6 महिने झालं ती तिथं काम करत होती, पण ती परिस्थितीमुळे इथं काम मिळालं तिथं काम मिळालं, म्हणून तिला मी करायची, ती त्या पोरांसाठी करायची। परिस्थिती खूप हालाकीची होती। तिने खूप हालाकीत दिवस काढून त्या पोरांना वाढवलं। ते घरप्रपंच सगळं तिच्यावरच चाललेलं होतं। आज तिलाच घेऊन गेलं सगळं, काय राहिलं आता, काय करणार आम्ही? आमचं सगळं खांब बसलेलं आहे आणि पोरांच्या सगळं आईचं हेच घेऊन गेले। आता मुलांना आई म्हणून आहे म्हणायला, आधार होता घराला, आधार म्हणजे तीच मेन घराला कमावती होती, तीच पूर्ण सगळं करणार तीच करणार होती घरामध्ये, तिलाच घेऊन गेलं। या सगळ्या परिस्थितीच्या बद्दल बोलण्यासाठी आता आपल्या सोबत ग्राउंड रिपोर्ट कालपासून आपल्यापर्यंत चंद्रकांत फुंदे पोहोचवत आहेत। आज हे सगळं घडल्याच्या नंतर खरं तर दुःखाचं आभाळ दाटून आलेलं आहे मुळशीवर, आणि या मुळशीकरांच्या भावना काय नेमक्या आहेत, हे वारंवार असं का घडतंय, यातून मार्ग नेमका काय आहे, अशा अनेक प्रश्नांची उत्तरं थेट मुळशीकरांकडून ग्राउंड झिरो रिपोर्टहून आपल्याला सांगण्यासाठी पोहोचवण्यासाठी आपल्यापर्यंत चंद्रकांत फुंदे आपल्या सोबत आहेत। त्यांच्यासोबत अनेक मुळशीकर सुद्धा आहेत। मी चंद्रकांत यांच्याकडे जाणार आहे, पण आपल्यासोबत आज खास पाहुणे आहेत। खरं तर आपल्यासाठी ते पाहुणे आहेत, पण तिथल्या सगळ्या माणसांसाठी त्यांचा तो भूमिपुत्र आहे।
खरं तर आपल्या मातीमध्ये आग लागली आणि त्या आगीत अनेकांचे संसार उद्ध्वस्त झाल्याच्या नंतर, त्यांची राख रांगोळी झाल्यानंतर, मग आपल्या काळजात, तिथल्या मातीतल्या माणसाला जर काळजात आग लागली नसेल तर तो तिथला माणूस कसा झाला, असं प्रश्न उपस्थित होऊ शकतो. प्रवीण तरडे मुळशीकर, आज त्यांनी सवाल उपस्थित केला या संपूर्ण व्यवस्थेबद्दल. मुळशी तालुक्यातल्या केमिकल कंपनीत सोमवारी जी आग लागली, 18 कामगारांचा दुर्दैवी मृत्यू झाला. मुळशी तालुक्यातल्या उरोडे गावाच्या या संपूर्ण परिसरामध्ये घडलेल्या घटनेच्या नंतर दुःखाचा डोंगर कोसळलेला आहे. पण अभिनेते प्रवीण तरडे यांनी आज तिथं भेट दिली, पाहणी केली. त्यावेळी घटनास्थळाचं दृश्य पाहून प्रवीण तरडे सुद्धा संतापले. ती आग पाहून त्यांच्या सुद्धा मनात आग लागली. ती म्हणजे या सर्व कामगारांवर झालेल्या अन्यायाची, बेपर्वाईच्या बद्दलची ती आग होती. कंपनी एका छोट्याशा जागेत 38 माणसांना काम करावं लागत असल्याचं पाहून प्रवीण तरडेंना संताप अनावर झाला, राग अनावर झाला. त्यांनी आपल्या भावना व्यक्त करत सर्व नागरिक, सरपंचांना, कंपन्यांना भेटी देऊन पाहणी करण्याचं आवाहन केलेलं आहे. आता स्वतः आपल्यासोबत प्रवीण तरडे आहेत. आपण त्यांच्याकडे जाणार आहोत. त्यांच्या भावना आज महाराष्ट्राच्या समोर आपण मांडणार आहोत, ऐकवणार आहोत महाराष्ट्राला. पण त्याआधी आज प्रत्यक्ष स्थळी ते जेव्हा गेले तेव्हा त्यांनी काय नेमकं म्हटलं ते आधी ऐकूयात. मला तुमची कंपनी आतून बघू द्या. कंपनी आतमध्ये येऊन आता लोकांनी जाऊन बघितली पाहिजे. प्रत्येक सरपंच, उपसरपंचाला मी मुळशीतल्या विनंती करतो, जा कंपन्यांच्या आतमध्ये आणि बघा नक्की आपले भाऊबंद कसे काम करतायत तिथं. नाही तर असेच जळून मरतील पुढच्या आठवड्यात, महिन्याभरानी, वर्षांनी, आणि आपण हा तमाशा बघत बसायचे का? तर प्रत्येक इथं जे कोणी जबाबदार व्यक्ती आहेत, मी तर जातोच आता. मुळशीमध्ये काल एका कंपनीमध्ये आग लागली आणि ही आग कुणाच्या तरी बेपर्वाईची होती आणि त्या बेपर्वाईनं 18 जणांचे संसार उद्ध्वस्त केले, 18 जणांचे जीव गेले आणि त्यानंतर मुळशीकरांच्या मनात संताप आहे. आज अशीच आग लागली आहे एक मुळशीकर म्हणून प्रवीण तरडे यांच्या मनात, ज्यांनी मुळशीच्या माणसाचं दुःख, मुळशीच्या माणसाची वेदना या महाराष्ट्राच्या समोर आतापर्यंत मांडली आहे आणि पुन्हा हे सगळं चित्र महाराष्ट्राच्या समोर आलेलं आहे. आता प्रवीण तरडे आता आपल्या सोबत आहेत. प्रवीणजी, खरं तर मी तरी काय प्रश्न तुम्हाला विचारू की तुमच्या या सगळ्या भावना ऐकल्याच्या नंतर, पण आज मुळशीकराच्या मनात नेमकं काय आहे? त्याला काय वाटतंय? त्याला वाटतंय आपण गंडवले जातोय, बेपर्वाईचे बळी ठरतोय? नमस्कार, आवाज येतोय ना माझा? हो, येतोय. काल उरवडे गावामध्ये त्या फॅक्टरीला जी आग लागली ते सगळ्या महाराष्ट्रानेच पाहिलं. पंतप्रधानांनी सुद्धा ट्विट केलं, सगळ्यांनीच दुःख व्यक्त केलं. पण काय होतंय माहितीये का, दरवेळी विलास अशी आग लागते, हो, आपण दुःख व्यक्त करतो. हो, लहान मुलं जळाली, काय काय जे काही असेल ते. गंमत अशी आहे की त्या फॅक्टरीच्या शेजारी एक फॅक्टरी आहे, प्राज इंडस्ट्री. हा, मी 3 वर्ष त्या कंपनीत नोकरी केलेली आहे. प्राज मध्ये मी नोकरीला होतो. 21 वर्षापूर्वी फॅक्टरी लेआउट आणि त्याचे लेबर लॉच्या ह्याच्यानुसार नॉर्म्स असतात कंपनीत. लघु उद्योजक जगलाच पाहिजे. हो, लघु उद्योजक MIDCत वाढला तर तिथं रोजगार वाढतोय, सगळ्यांनाच माहिती आहे. किंवा त्या लघु उद्योजकालाही वाटलं नव्हतं की असं काही होईल, किंवा माणसं मारण्यासाठी कोणीच कंपनी काढत नाही. खरंय. बट ग्रॉस नेग्लिजन्स इज इक्वल टू इंटेन्शनल रॉंग. हा, फॅक्टरी काढताना, तुम्ही कंपनी काढता, नक्की मला सांग काय तिथं. कोणाचा तरी फोन आला, मला तो काढू दे. तर मी दिसतोय ना विलास? हो, हो, हो. तर नाही, आपण व्हिडिओ गेला, तुमचा व्हिडिओ गेला, ऑडिओ येतोय. ते काय तरी, थांबा मी 1 सेकंद हे करतो, रिमाइंड. हा, आला. तर ना, आपण काढतो. मुळात सॅनिटायझर बनवायचं लायसन्स होतं का त्या कंपनीला, हे एकदा बघितलं. त्या सॅनिटायझरला मार्केटमध्ये डिमांड आला, भासा बनवा. आणि त्या, तुला माहितीये, महिला गोल करून बसल्या होत्या, गोल. म्हणजे तिथं जे आमचे मारणेवाडीचे राजेंद्र मारणे म्हणून आहेत, त्यांनी 4 लोकांचे जीव वाचवले. मी उद्या परवा त्या मारणेंनाही भेटायला जाणार आहे.
काय होतं माहितीये का, तुम्ही सॅनिटायझर बनवता, ज्वलनशील पदार्थ आहे, मध्यभागी ठेवलाय आणि आमच्या ग्रामीण भागातल्या महिला त्याच्या भोवती बसून काम करत होत्या. त्यांना कोणी सांगितलं होतं की नाही हे काय आहे? आणि त्याचं प्रशिक्षण, ते हाताळण्याचं प्रशिक्षण त्यांना दिलं गेलं होतं? ते हाताळण्याचं प्रशिक्षण त्यांना दिलं होतं? त्या काय ते कसं हाताळलं जावं, हा केमिकल कसं हाताळलं जावं याचं काय प्रशिक्षण त्या महिलांना दिलं गेलं होतं? आता त्या महिलांना जाऊन तर आपण विचारू शकत नाही, बरोबर? म्हणून तर मी अत्यंत उद्वेगाने विनंती केली, अरे माझ्या मुळशीतल्या सरपंच आणि सगळ्यांना विनंती अशी आहे की तो लघु उद्योजक जगला तर आपण जगतो. MIDC असलीच पाहिजे तालुक्यात. फक्त आपली आई, आपली बहीण, आपला बाप, आपलं पोरग कुठं काम करतं हे माहिती आहे का लोकांना? 40x40च्या त्या ठोकळ्यात 38 कामगार होते रे. म्हणजे उरलेले 20 वाचले हे आपलं नशीब. खरंय. लॉकडाऊन मुळे 50%च कामगार होते. म्हणजे त्या 40x40च्या ठोकळ्यात किती करणार होते? 80. भिंतीला चिटकून मशीन ठेवल्या होत्या. काय माहितीये का, आपल्या घरचे कुठं काम करतायत हे एकदा आपण सगळ्यांनी बघितलं पाहिजे प्रवीणजी. पण मुद्दा हा आहे ना, ते सगळं बघण्याची जबाबदारी इथल्या सरकारच्या यंत्रणेवर आहे. ती यंत्रणा बघत नाही का? मग त्या यंत्रणेची जबाबदारी आहे की कायद्याचं पालन होतंय की नाही, कामगारांची सुरक्षा होतंय की नाही. हे लोक कुठं आहेत? आज जळून 18 लोक मरतायत, पण त्यांच्याकडे एवढ्या कमी जागेमध्ये लोक काम करत होते. हे कुठं होते बघणारे लोक? हे बघ, आता सरकारवर टीका करावी तर आपल्याकडे तुला माहिती आहे लोकांची मेंटॅलिटी ही इतकी लाचार झालेली आहे की लोक पूर्वी जातीपातीत वाटले होते, आता पक्षापक्षात वाटलेत. एखाद्यावर टीका करावी तर लगेच बोंबलायला सुरुवात करतील, प्रवीण तरडेंनी अमुक अमुक सरकारवर टीका केली. तर मला कुठल्या सरकार बिरकारवर टीका करायची नाही, त्या फंद्यात पडायचं नाही. मला एवढं म्हणायचं, 18 माणसं तर मेलीत हे तर नक्की आहे. हो, तू म्हटला तसं फॅक्टरी लेआउट, लेबर लॉ प्रकार आहेत. मोठ्या कंपन्या, इंटरनॅशनल कंपन्या, लघु उद्योजक प्रत्येकासाठी वेगळे नियम आहेत. तर आता जे गेलेत त्यांना आपण विचारू शकत नाही. पण मी ज्यावेळी उद्या परवा त्या राजेंद्र मारणेंना जाऊन भेटेल, आमच्या त्या अनिकेत मारणेचे वडील, त्यावेळी मी त्यांच्याशी नक्की बोलेल की बाबा काय तिथं तमाशा होता, काय झालं होतं. अरे लोकांना पळायची संधी. मला काय एवढंच म्हणायचंय, ज्वलनशील पदार्थाच्या भोवती गोल करून हे करायला हे काय तुम्ही कागदाच्या पुड्या बांधत होता का? कुठलं त्याच्यात बिस्किट भरत होता का? हे ठीक आहे. अरे ज्वलनशील पदार्थ. आणि मला असं कळलंय, म्हणजे तिथं शेवटी 10 तोंड बोलत होती. मी ज्यावेळी चौकशीला गेलो, खरं खोटं मला माहित नाहीये की सॅनिटायझर बनवणारी कंपनी मुळात ती नव्हतीच, ती वेगळीच कंपनी होती. सॅनिटायझर बनवणं हा काही परंपरागत व्यवसाय नाही. आता कोरोना आला म्हणून लोकांना सुचलं याच्यात बिझनेस आहे, पैसा आहे, बनवा सॅनिटायझर. मग आमच्या ग्रामीण भागातल्या बायकांना सांगितलं घ्या, भरा बाटल्यांमध्ये. मला प्रवीणजी तोच प्रश्न विचारायचा आहे, म्हणून मी मुळशीकरांकडे आता जातोय. चंद्रकांत फुंदेंसोबत मुळशीकर सुद्धा आहेत. चंद्रकांत, विचारा आता त्या सगळ्या मुळशीकरांना, जेव्हा मार्केटमध्ये डिमांड निर्माण झाली म्हणून पैसा दिसायला लागला, आणि तो पैसा दिसायला लागला, ठीक आहे, पैसा सुद्धा कमवला असेल त्यांनी, पण तो पैसा कमवत असताना इथल्या 18 जणांच्या जीवाचा बळी देऊन जर तो कमवला गेला असेल, तर मग त्याच्यावर देखरेख ठेवण्याची जबाबदारी कुणाची होती की नव्हती? विलास, सर्वप्रथम मी तुला इथलं काल जो सीन झाला ना, तो एकदा जाणीवपूर्वक रिक्रिएट करून दाखवेल आपल्याला. हे इथंच हे सगळ्या बॉड्या काढण्यात आल्या. आपल्यासोबत संजय दुधानी आहेत, इथले स्थानिक वार्ताहर. काल ते आपल्यासोबत होते. ते आपल्याला नेमकं समजावून सांगतील कुठं कुठं काय काय काल झालं नेमकं कसं. संजयजी, मला सांगा, कुठं कुठं बॉड्या होते नेमके? 2:30 वाजता ह्याच परिसरात मोठी आग लागली आणि आपण तो समोरचा दरवाजा आता आपला कॅमेरामॅन दाखवत आहे, त्याच्या पलीकडे एक सॅनिटाईजची फॅक्टरी होती, तिथे एक स्फोट झाला. तिकडून जे कामगार निघाले त्यांना समोरच्या दरवाजापाशी जायचं होतं आणि तोच दरवाजा लॉक झाल्यामुळे त्याला एक कोड सिस्टीम होती, त्यामुळे कामगारांना जाता नाही आलं. मोठा धुराचा लोट निघाला, स्फोट झाला आणि स्फोटात मुळे ही सगळी जीवित घाणी आली. तुम्ही तो कलीकडचा सगळा कोळशासारखा भाग बघू शकता. तिथनंच त्या 4 एकत्रित बॉड्या महिलांच्या सापडल्या. आणि हा जो इकडचा खालचा भाग आहे,
तिथे 3 बॉड्या मिळाल्या आणि वरती टेक्निशियन, सगळ्यात म्हणजे वरती एक टेक्निशियन होता त्या वरच्या मजल्यावर, त्याचा पण दुर्दैवी मृत्यू झाला. तुम्ही जर इकडे थोडंसं आकाशाकडे बघत असाल तर पत्रे पूर्णपणे उडून गेलेत. एक मोठा 2 बॉम्बस्फोटचे धक्के झाल्यामुळे, स्फोट झाल्यामुळे इकडे मोठी जीवितहानी झालेली आहे आणि आज संपूर्ण शोककळा आहे. सकाळपासून लोक येतात आपण इथले ज्यांनी पहिला आवाज ऐकला ते सतीश करंजकर आणि इथले HR मॅनेजर आहेत, हे सगळ्या भागातल्या असोसिएशनचे अध्यक्ष आहेत. मुळशी, मला सांगा सर, खरं तर कुठल्या याचरचं काम हे असतं की आपल्या पहिल्या कामगारांची सुरक्षा बघणं, हे सगळ्यात महत्त्वाचं असतं काम. तुम्ही त्या संघटनेचे अध्यक्ष आहात, इथं कुठं गफलत झाली नेमकी? सर काय माहिती आहे का की आता या इंडस्ट्रीमध्ये, या मुळशी इंडस्ट्रियल ह्याच्यामध्ये बेल्टमध्ये साधारणतः 300 ते 400 छोट्या मोठ्या इंडस्ट्रीज आहेत. मोठ्या इंडस्ट्रीजमध्ये कदाचित ह्या सगळ्या गोष्टींचं पालन केलं जातं की जिथे सेफ्टीचे प्रिकॉशन्स घेतले जातात. पण आता इतक्या छोट्या इंडस्ट्रीमध्ये कुठे नक्की गफलत झाली आहे हे जर पूर्वी जर बघता आला असतं. तुम्ही स्वतः HR आहात, तुम्ही एक कंपनी चालवता, इथली जागा ही खरंच पुरेशी होती एक कंपनी चालवण्याची? पॅकेजिंग होतं इथं या सगळ्या तसं नाहीये, म्हणजे तसं वाटत नाही की त्या सेफ्टीचे रूल्स कुठेही नियम जे आहे, नॉर्म्स आहेत, ते पाळले गेलेले नाही, कुठेच दिसत नाही तसं. म्हणजे आता इथे हे सगळं पाहिल्यावरती तर असंच वाटतं की कुठे मी आपल्या शेतावर काम करणाऱ्या बायका इकडे आणल्या आणि इथे यांना पॅकेजिंग करायला लावलो ज्वालाग्राही पदार्थ, अशीच परिस्थिती असंच वाटतंय म्हणजे या पद्धतीने. आपल्यासोबत अमोल आहे. हे जे पॅकेजिंग काय होतं, मी विलास पहिल्यांदा प्रेक्षकांना दाखवू इच्छितो. ही हायड्रोजन क्लोराईड ही पावडर इथं पॅकेजिंग व्हायची आणि ही ज्वालाग्राही होती. हे सगळं करताना बेसिकली ह्या सगळ्या गोष्टी क्रॉस चेक केल्या पाहिजे, बरोबर संजय? हो. क्लोरीन डायऑक्साईडचा हा सगळा प्लांट होता, तसं सांगितलं जातं. पण सॅनिटाईजचा प्रचंड वापर झाला आणि सॅनिटाईजमुळे मोठा स्फोट झाला. ह्या गावात दुर्भाग्याची गोष्ट म्हणजे ह्या गावातच जे सॅनिटाईज वाटल्या गेले, ह्या कोरड्याच्या सगळ्या घराघरात ग्रामपंचायतीमध्ये आज त्या SVS कंपनीच्या सॅनिटाईजचा वाटल्या आहेत. सॅनिटाईजमुळे ही दुर्घटना घडली. जे प्रथमदर्शी होतं तेच मोठं कारण आहे. सॅनिटाईजचा मोठा साठा येत होता आणि ज्वालाग्रहीमुळं. आणि हे तुम्ही वरती बघू शकता की हे सगळे कूलिंग सिस्टीम होती. AC होतं थोडक्यात, संपूर्ण AC रूम होती. त्यामुळे धूर कोंडला गेला आणि त्या धुरात मोठे स्फोट झाले आणि मोठी जीवितहानी झाली. सेफ्टीसाठी तुम्ही बघू शकता की कुठल्याही सेफ्टीचा नियम इथं पाळले गेले नाही. 40 बाय 40 एका ब्लॉक मध्ये हे सगळी कंपनी चालू होती. चंद्रकांत, ते जे छत उडून गेलेलं आहे ते ब्लास्टमुळे गेले, स्फोट झाला त्याच्यामुळे हे छत उडालंय. आता जे छत उघडं दिसतंय ते हो बरोबर, तेच उडून गेलेलं आहे स्फोटाने. बर, या कंपनीपासून गाव किती दूर आहे? मुळशी तालुक्यातील सरपंच, हे गाव जवळच आहे. आता आपल्यासोबत मुळशी सरपंच परिषदेचे अध्यक्ष आणि एका गावाचे सरपंच आहेत, अमोल शिंदेजी. मला सांगा, आपल्या गावातले सगळे खेडेगावातले बायका महिला इकडे कामाला येतात. बेसिकली ते ट्रेन नसतात अशा कंपन्यांमध्ये काम करण्यासाठी, पण स्वस्तात लेबर मिळतोय म्हणून हे छोटे छोटे युनिट्सवाले त्यांना हायर करतात. 4-2 पैसे जास्त देऊन जे शेतावरपेक्षा ते इथं येतात आणि त्यांना कुठे रूम बघा सेफ्टी का नाही येतं, सेफ्टी नॉर्म जे असतात. नाही, ॲक्च्युली ती कंपनीची जबाबदारी आहे प्रत्येकाची सेफ्टी घेणं. आज आमच्या शेताबांधावर काम करणारा मजूर इथं येतोय, काही 12ही महिने शेतात काम नसतं त्यामुळे तो मोलमजुरी करतो, स्वतःचं पोट भरतोय. पण अशा वेळेस ह्या कंपन्यांची जर सेफ्टी नसेल तर त्याला काय अर्थ नाही आहे. माझं प्रामुख्याने म्हणणं आहे की निदान इथं सेफ्टी नाही. आज इथं 350-400 कंपन्या आहेत. 350-400 कंपन्या असून या ठिकाणी फायर ब्रिगेड नाही आहे कुठेही. आगीचे बंब पुण्यातून इथं येऊन त्यांनी आग विझवलेली आहे. ही किती मोठी म्हणजे आपण निष्काळजीपणा. आज 18 संसार उद्ध्वस्त झाले. इथून पुढे तरी सेफ्टी ऑडिट करण्यासाठी तुम्ही या भागातले सरपंच म्हणून पुढाकार घेणार की नाही? मी मुळशी तालुका सरपंच परिषदेचा अध्यक्ष आहे, तसंच मी वातुंडे गावचा सरपंच आहे. मी सर्व सरपंचांच्या वतीने सांगतो की प्रत्येक गावात असणारी कंपनी म्हणा किंवा MIDCत असणारे ह्या सर्वांचं ऑडिट होणं खूप गरजेचं आहे. आज विविध 18 संसार तुम्ही म्हणताय, पण मी 18 नाही 36 संसार म्हणतोय. कारण ह्या प्रत्येक बायका, स्वतःची मामी गेली माझ्या चुलत भावाची मामी गेलेली आहे. आज त्यांचं माहेर आणि सासर हे दोन्ही उद्ध्वस्त झालेलं आहे. आणि इथं 17 मृतदेहांपैकी 15 हे लेडीज आहेत आणि 2 जे आहेत ते तरुण मुलं आहेत. असं पण नाही की ते खूप घरच उद्ध्वस्त झाली, एवढी सगळी घरं उद्ध्वस्त झालेली आहेत. आपल्यासोबत स्थानिक वर्धक, मला सांगा काय परिस्थिती काल तुम्ही इथं आले तो? नाव सांगा पहिल्यांदा. मी प्रदीप पाटील, इकडं स्थानिक लोकमतसाठी काम करतो. काल दुपारी 3च्या दरम्यान संपूर्ण मुळशी तालुक्यामध्ये ही वार्ता सोशल मीडियाच्या माध्यमानं सगळ्या लोकांपर्यंत पोहोचली आणि सगळे नागरिक या दिशेनं धावायला लागले.
एकतर ही कंपनी इतक्या आतमध्ये आहे की इथं यायला रस्ताही ठीक नसल्यामुळं ॲम्ब्युलन्सच्या गाड्या असतील, स्थानिक प्रशासन असेल, ही मंडळी इथपर्यंत लवकर पोहोचू शकली नाहीत, स्थानिक नागरिकही पोहोचू शकले नाहीत आणि तोपर्यंत आगीनं मोठा इथं ही कंपनी सगळी वेढलेली होती. काही कळायच्या आतमध्येच ही सगळी दुर्घटना घडून गेलेली होती. सुमारे 5 तास जवळपास अग्निशमनचे सगळे कार्यकर्ते सुरू होतं सगळं अग्नितांडव. आपण स्वतः ते कव्हर केलेलं आहे विलास. मी पुन्हा एकदा दाखवील प्रेक्षकांना. हे जे छत आहे ना वरचं, हे स्फोटाने उडून गेलेलं विलास. हो, हे किती भयानक आहे, म्हणजे किती मोठा अत्यंत आवाज विदारक आहे. आणि कदाचित हा ब्लास्ट आणखी मोठा झाला असता तर शेजारच्या गावांना सुद्धा याचा धोका पोहोचू शकला असता. चंद्रकांत, पण या संपूर्ण घटनेच्या नंतर काही मूलभूत प्रश्न निर्माण झालेले आहेत सुरक्षेच्या बद्दलचे. आणि त्याचबरोबर अशा छोट्या छोट्या युनिटला परवानगी देत असताना त्याला परवानगी देत असतात. हे MIDCत नाही, ग्रामपंचायतीच्या अंतर्गत आहे. ग्रामपंचायतींकडे ती यंत्रणा आहे का ती सगळं चेक करण्याची, की त्यांच्याकडे त्या सगळ्यांची पूर्तता होते की नाही. दुसरी महत्त्वाची गोष्ट, आज इतक्या मोठ्या प्रमाणात इंडस्ट्री उभी राहत असताना केवळ तिथं आपण एक अग्निशमन दलाचं सेंटर सुद्धा उभं करू शकत नाही. हे किती मोठं दुर्दैव आहे. मला त्याच्याबद्दल सुद्धा प्रवीणजींना विचारायचं आहे. एका छोट्याशा ब्रेक नंतर कुठे जाऊ नका, पहा फक्त न्यूज 18 लोकमत. आईचं हेच घेऊन गेले, मुलांना आई म्हणून आहे म्हणायचं. ब्रेक नंतर तुमचं पुन्हा एकदा स्वागत. आपण चर्चा करतोय, जाणून घेतोय काल मुळशी परिसरात घडलेल्या एका दुर्घटनेमध्ये 18 जणांचा जीव गेला आणि त्या सगळ्या परिस्थितीला नेमकं जबाबदार कोण. खरं तर त्या कंपनीवर गुन्हा दाखल होईल, त्याच्यातले दोषी कोण आहेत, ह्या सगळ्या गोष्टींची चौकशी होईल. पण कालच्या या घटनेच्या नंतर जे विदारक वास्तव या संपूर्ण परिसरातला समोर आलंय, ही बेपर्वाई कुणाकुणाची आहे हे जे समोर येतंय, त्या सगळ्यातून जे मूलभूत प्रश्न निर्माण झाले त्याबद्दल आपण चर्चा करतोय. आता आपल्यासोबत एक मुळशीकर आणि अभिनेते प्रवीण तरडे आता आपल्या सोबत आहेत. मी थेट त्यांच्याकडे जातोय. प्रवीणजी, ठीक आहे, आपण कुणावर टीका करायची नाहीये, पण जर व्यवस्थेमध्ये काही बदल करायचे असतील तर त्या व्यवस्थेवर बोट ठेवावं लागेल. जर या संपूर्ण मुळशीच्या पट्ट्यामध्ये इतक्या मोठ्या प्रमाणात MIDC, वेगवेगळ्या कंपन्या, छोटे मोठे युनिट उभे राहत आहेत आणि हे सगळे कंपनी, अगदी केमिकल कंपन्या सुद्धा उभ्या राहत आहेत, तर मग त्यांच्यासाठी इथं उद्या आग लागली तर एखादा अग्निशमन दला जर तिथं असू नये. पुण्यातून सगळ्या गाड्या मागवाव्या जर लागत असतील तर त्या तिथं येईपर्यंत राख रांगोळी होणार ना. मग त्यांना वाचवण्यासाठी काही व्यवस्थाच असू नये. बघ, अगदी बरोबर आहे. पण तू जसं म्हटला तसं लोकप्रतिनिधींना प्रश्न विचारायची सोय काय आता राहिलेली नाही, हे मी स्पष्ट सांगतो. आणि तुझ्या माझ्यासारख्या सामान्य माणसांनी, पत्रकारांनी, लेखक दिग्दर्शकांनी यात पडू नये असं सिस्टीमचंच मत आहे. पूर्वी काही झालं की विजय तेंडुलकर सिस्टीम विरुद्ध आवाज उठवायचे, एक लेखक दिग्दर्शक या नात्याने. आता जर आपण तसं करायला गेलो तर त्या लोकप्रतिनिधींची जी IT सेल आहेत ते तुम्हाला एका विशिष्ट गटाचं ठरवून टाकतात आणि तुमचं तोंड बंद करतात. त्यामुळं पण मग कुणीतरी बोलावं लागेल ना, कुणीतरी बोलावं लागेल. आज या परिस्थितीबद्दल आपल्याला सांगावं लागेल की पुण्यातून जर अग्निशमन दलाच्या गाड्या विझवायला येणार असतील तर त्या मेल्यावरच येणार ना, त्या वाचवायला तर येऊ शकत नाहीत. आग सगळी विझून गेलेली असेल तेव्हा थंड करायला सगळे येतील. नामदेव ढसाळांचं एक वाक्य होतं की रक्तात पेटलेल्या अग्नीत सूर्यांनो अरे तुमची आई बहीण विटंबली जाते आज हाताहातातून. आणि त्यांनी एक समाज पेटवला होता एका कवितेतून, बरोबर की नाही? हो. आम्ही सिनेमा केला, त्या सिनेमातून मी विशिष्ट शेतकरी वर्गाला जाग केलं. पण काय झालं रे, माझ्या ऑफिसवर हल्लाच झाला ना. काहीतरी जर मी बोलायला गेलो तर लोकप्रतिनिधी काय म्हणणार, प्रवीण तरडे आमच्यावर टीका करतोय, तो विशिष्ट गटाचा आहे. माझे 18 बंधू भगिनी गेलेत याची कुणाला काही फरक नाही पडलेली. मगाशी ते सरपंच बोलले की 18 नाही 36 कुटुंब झाली, कारण ती पोरगी सासराला आलती, तिचं माहेर पण होतच ना रे. 36 कुटुंब उद्ध्वस्त झाली आहेत. का नाही जगातली भारी MIDC म्हणून तुम्ही टेंबा मिरवला होता ना सगळ्यांनी, तिथे फायर ब्रिगेडचं का नाही? तू जसं म्हटलं तसं. म्हणजे मी एक मुळशीतला नागरिक म्हणून मलाही हे कधी जाणवलं नाही रे. 10-11 वर्षापूर्वी मी एक ऐकलेली गोष्ट नक्की सांगतो की पिरंगुट परिसरात ती जिथं कंपनी आहे ना, बरोबर त्या कंपनीच्या समोर एक मोकळी जागा आहे, तिथं
तिथं 32 गुंठे फायर ब्रिगेडसाठी सँक्शन झाले होते असं मी ऐकत आलोय. मला नक्की त्यातला तपशील माहित नाही. माझ्यासारखे अनेक लोक आहेत हे असं ऐकणार आहे, पण तिथं आज फायर ब्रिगेड म्हणजे फायर ब्रिगेडच्या गाड्या पुण्यातनं आल्या का हे मला नीटचं माहित नाही. पण जर पुण्यातनं आलेल्या असतील तर याच्या इतकं तुम्हाला दुर्दैव नाही. आमची जळलेल्या प्रेतांवरती पाणी टाकायला येण्यात काही स्वारस्य नाही. फायर ब्रिगेडचा आम्हाला अभिमान आहे, पण फायर ब्रिगेड पुण्यावरून कसं जाणार रे पिरंगुटला? आणि जर एमआयडीसी मी माझ्या प्रवीणजी किती अंतर आहे? काय हे अंतर किती आहे पुणे ते पिरंगुटला जायचं असेल तर ते जवळजवळ 27 किलोमीटरचं अंतर आहे. हा, फोन येणार, 27 किलोमीटरवरनं गाडी निघणार, तिथं पोहोचणार आणि मग ते जळलेल्या प्रेतांवरती पाणी शिंपडणार. फायर ब्रिगेडच्याही डोळ्यात पाणी आलं असेल, म्हणजे त्यांच्या हातात फक्त पाईप नसतील, डोळ्यातनं पण पाणी वाहत असणार. तिथली दृश्य बघून मी पाहिलं. ज्या पोत्यांमध्ये त्यांना भरली होती ती पोती पाहिली मी. माझ्या बुटाचे सोल जळाले, म्हणजे अजूनही तिचं ते ऍसिडिक वातावरण आहे. म्हणजे चंद्रकांत पुंडे तिथं आहेत, त्यांना विचार यार, माझ्या बुटाचे सोल जळाले रे खालनं. म्हणजे मी आतमध्ये गेलो होतो त्या फॅक्टरीमध्ये. कसं आहे माहितीये का, आता जर मी कोण जबाबदार असं म्हटलं तर मग हा त्याच्यावर जबाबदार. आपल्याकडे ना सिस्टीमने इतकी भुक्कडगिरी करून ठेवली आहे ना, तुला मला सामान्य माणसाला त्यांनी ना गटातटात वाटून टाकलेले. खरंय. म्हणजे मग मी बोललं तर तो तमुक विचारांचा, हा बोलला, याच्यामध्ये सगळे राजकारणी आणि सगळी सिस्टीम मजा करते. खरंय. त्यांना माहितीये आम्ही समाजामध्ये इतकी दुही निर्माण केलेली आहे की बोलणारं कुणीच राहिलेलं नाहीये. आमच्याकडे ट्रोल करणारी माणसं आहेत, पगारी पैसे ठेवलेली आहेत आम्ही. तू तोंड उघडलं की मी तुझ्यावरती ती सोडणार कुत्र्यासारखी. त्यामुळे बोलण्याची सोय नाही राहिली रे. कुणावर टीका करू मी सांगणार. त्यामुळे मी काय म्हणणार, मी सिस्टीमला दोष देणार, मी प्रशासनाला दोष देणार. ह्याच्या पलीकडे माझ्या हातात काही नाहीये रे, काही नाही. तुझ्या हातात पण काही नाहीये. रोज असे आपण 10 वेळा कार्यक्रम घेतले ना तरी तू मी काही वाकडं करू शकत नाहीये. कुठल्याच सिस्टीमचं इतकं सिस्टीमनी वैचारिक पंगू करून टाकलंय आपल्याला. मी जर आता तिथं जाऊन मुळशी तालुक्यात जाऊन काही बोललो ना तर लगेच दुसऱ्या दिवशी का बोलला म्हणून विचारणारी लोक आहेत रे, तोंड आहेत रे. ऑफिस फोडायला माणसं मोकळी आहेत, तुमची घरं फोडायला माणसं मोकळी आहेत. लोकांना काम धंदा नाहीये. त्यामुळं ज्यांना डोकं आहे, ज्यांना मेंदू आहे, तो माणूस काय म्हणतो, या फंद्यात पडायला नको. MBA झालेला आहे माझा, मी मुद्दा मांडू शकतो. आता जे सतीश करंजकर बोलतायत ना, HR कंपनीचे मॅनेजर, ते आणि मी एका कॉलेजला होतो. एवढंच की ते नोकरी करतायत, मी चित्रपट क्षेत्रात आलो. विचारा सतीश करंजकरांना, एका कॉलेजला होतो आम्ही भारतीय विद्यापीठामध्ये. म्हणजे काय शिकलो होतो आम्ही, सेफ्टी फर्स्ट. कंपनी उभी करताना प्रॉफिट फर्स्ट नाही, सेफ्टी फर्स्ट. तिथं काम करणाऱ्यांचे, शेताच्या बांधावरती काम करणाऱ्या मजुरांना तुम्ही ज्वलनशील पदार्थ गोळा करायला लावता. हे बघ, ट्रेनिंग दिलं होतं का नाही रे? खरं सांग. एक तरी राजकीय अधिकारी, एक तरी सिस्टीमचा माणूस, एक तरी प्रशासनाचा माणूस, HR ची लोक बोलली? कुशल कामगार, स्किल वर्कर होते का नाही ते बोलले? याच्यावर कुणी अरे बोलणार पण नाही रे. आतापर्यंत मी लिहून देतो, काल ती आग लागल्यानंतर आज दुपारपर्यंत ज्यांच्या कंपन्यांमध्ये हे नव्हतं त्यांनी पण विकत घेऊन लावलं असेल सेफ्टी नॉर्म्स. पण ती तात्पुरती सोय झाली रे. खरंय. म्हणून भिंतीवरची कागद चिकटवली गेली असतील ही कदाचित. पण आज प्रश्न आहे की एवढ्या सगळ्यांचा जीव गेल्यानंतर तरी जे आज लाखो लोक काम करतायत त्यांच्या हाताला काम हवंच आहे. तुम्ही अगदी स्पष्टपणे सांगितलं की आज हे छोटे छोटे उद्योग, तिथं आलेल्या सगळ्या कंपन्या या जगल्याच पाहिजेत, कारण त्याच्यावरती ही माणसं जगतायत. पण जर पैशाला किंमत असेल, पैसा कमवणं हे त्यांच्यासाठी असेल, तर इथं माणसाच्या जीवाला सुद्धा किंमत आहे आणि ती किंमत आज ओळखणं गरजेचं आहे. तुम्ही आवाहन केलंय की आज सगळ्यांनी जाऊन बघा. खरं तर ग्रामपंचायतीनं सुद्धा याच्यात पुढाकार घेणं गरजेचं आहे की आपण ज्यांना परवानगी दिली आहे त्या तिथं सेफ्टी नॉर्म्स होत आहेत का, आपल्या गावातली माणसं जिथं काम करतायत तिथं सेफ्टी त्यांची पाळली जाते का, हे पाहणं निश्चितपणे गरजेचं आहे. विलास हा, मी असं सोडणार नाहीये कुणाला. मी या सतीश करंजकर सरांना सांगितलंय की कृपा करून सर्व HR कंपन्या, तुमचे जे HR आहेत त्यांची एक मीटिंग लावा. मी तिथे येतो. मला कुठलंही राजकीय महत्वाकांक्षा नाही. मी माझ्या माणसांसाठी येणार आहे. मला जे लोक गेले ते गेले, आता काय कुणाच्याच हातात नव्हतं. पण
पण किती दिवस आपण निग्लिजन्स करणार आहोत? खरंय. एकदा त्यांना भेटू द्या, मला बघू द्या की इंटरनॅशनल कंपनी ते सगळे नियम पाळतात, कारण हो. त्यांच्यात एक सेलमध्येच डिसिप्लिन भरलेली आहे. पण आपला जो लघु उद्योजक कंपनी काढतो त्यांनी काळजी घेतली पाहिजे. निश्चित. काय उद्या परत आपण त्याच वेळी जागे होऊ किंवा कार्यक्रम करू ज्यावेळी पुन्हा 18 लोक मरतील. निश्चितच, आणि ते आपल्याला टाळायचं आहे. म्हणून न्यूज 18 लोकमतच्या माध्यमातून तुम्हाला तुमची ही व्यथा मांडण्यात, आज मुळशीकरांची व्यथा, तिथलं वास्तव, हे सगळं मांडण्याचा आपला हा प्रयत्न होता. कारण जर तुम्ही पैसे कमावताय तर इथल्या माणसाच्या सुद्धा जगण्याची किंमत तुम्हाला करावी लागेल. आणि बेपर्वाईनं असे कोणाचे संसार उद्ध्वस्त होणं, त्याची राख रांगोळी होणं हे परवडणारं नाही. ते पुन्हा होऊ नये याच्यासाठी हा अट्टाहास आहे. प्रवीणजी, तुम्ही वेळात वेळ काढून तुमच्या माणसांसाठी, आपल्या माणसांसाठी तुम्ही आलात. त्यांची सगळी व्यथा तुम्ही बोलून दाखवली, त्याबद्दल न्यूज 18 लोकमतच्या वतीनं मी आपले मनापासून आभार व्यक्त करतो. पण बोलत राहूया. या व्यवस्थेच्या सगळ्या चुकांवर कुठं असतील तर बोट ठेवायला हवं. एक छोटासा ब्रेक घेतोय. ब्रेक नंतर मुळशीकरांकडे जाऊयात. कुठे जाऊ नका, पहा फक्त न्यूज 18 लोकमत. ब्रेक नंतर तुमचं पुन्हा एकदा स्वागत. न्यूज 18 लोकमतवर आपण चर्चा करतोय, ग्राउंड रिपोर्ट जाणून घेतोय. तो म्हणजे मुळशी तालुक्यात काल जी भीषण दुर्घटना घडली, अग्नितांडव घडलं, 18 जणांचा बळी गेला. तिथं आता काय परिस्थिती आहे, या संपूर्ण परिसरामध्ये आता या घटनेच्या नंतर काय अपेक्षा मुळशीकरांची आहे, हे सगळं जाणून घेतोय. आपल्यासोबत चंद्रकांत फुंदे ग्राउंड झिरो रिपोर्टवरून आपल्याला ही सगळी माहिती देत आहेत. चंद्रकांत, या कंपन्या गावाच्या सगळ्या परिसरात असतात, MIDC नाहीये अनेक कंपन्यांना, मग अशा वेळी ग्रामपंचायत त्यांना परवानगी देत असते. ती परवानगी देत असताना ग्रामपंचायत नेमकी त्या सगळ्या सेफ्टी बघते का, त्यांच्याकडे ती यंत्रणा आहे का, आणि अग्निशमन दलाची सगळ्यात मोठी समस्या तिथं जाणवते, त्याबद्दल मुळशीकरांना काय वाटतंय? विलास, आपण पहिल्या सेगमेंटला कंपनीच्या आत नेमकं काय घडलं, आग लागतं ना, ते सगळं सीन क्रिएट करून, आता मी कंपनीच्या बाहेर आहे, मी पुन्हा एकदा पहिल्यांदा दाखवतो काय परिस्थिती. हे सगळं पाणी आहे, हा सगळा जळालेला कचरा आहे, आणि ते सगळं केमिकल जे आहे अजूनही पाहायला लागतंय. म्हणजे ज्वालाग्राही पदार्थ इथं होता, त्यामुळे ही सगळी आग भडकली. जागा कमी होती, हे सगळ्या गोष्टीत. पण ह्या परिसरात ही एकटी एक कंपनी नाही, अशा 200-250 कंपन्या आहेत, आणि ह्या सगळ्या परिसराला साधी एकही फायर ब्रिगेड नाही. म्हणजे हिंजवडीत 3-3 फायर ब्रिगेड, आणि ही जबाबदारी कोणाची आहे? PMRD यांना फायर ब्रिगेड सगळं सँक्शन करून. आपण फायर ब्रिगेड का नाही मिळालं यांना? आपण ह्या इंडस्ट्रीचे इकडले सगळ्या असोसिएशनचे सगळे पदाधिकारी आहेत. मला सांगा सर, तुमचं नाव सांगा, पद सांगा, आणि फायर ब्रिगेड का नाही एवढ्या 200-250 कंपन्या तिथे, भले छोटे छोटे युनिट असतील. माझं नाव रमण गोवित्रेकर आहे. फायर ब्रिगेड या परिसरात आम्ही मागणी अनेक वर्ष करतोय, पण हा एकतर MIDC एरियामध्ये हा भाग येत नाही, ही वसाहत औद्योगिक वसाहत येत नाही. दुसरं, इथं मागच्या 10 वर्षापासून फार मोठी विकास कामं झाली नाही आहेत, इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलप झालेलं नाही आहे. हा सगळा परिसर ग्रामपंचायतीला जसं वाटेल त्यांनी 4 गुंठे 10 गुंठे घेतले आणि आपलं युनिट टाकून दिलं, केलेलं आहे, तसं सुरू केलेलं आहे. परंतु इंडस्ट्री वाढल्या पण सुविधा नाही. इंडस्ट्री वाढलेल्या आहेत, पण तशा पद्धत ज्या सुविधा हव्या होत्या तशा सुविधा काय घडलेल्या नाहीत किंवा झालेल्या नाहीत. त्याच्यामध्ये यांना सुविधा देण्याची जबाबदारी कोणाची? मग आता सरकारची शासनाची म्हणजे जे ऑथॉरिटी इथे आहेत, आता PMRDच्या अखत्यारीत हा जर विषय येत असेल तर ही जबाबदारी PMRDची असू शकते, कारण इथे MIDC नाही, त्यामुळे PMRD. तुम्ही काय सांगाल? माझं नाव नारायण कुलकर्णी. इथं रेसिडेन्शियल एरिया पण भरपूर वाढला आहे आता, त्यामुळे सरकारची त्या अनुषंगाने पण रेसिडेन्शियल एरियात ही वसाहत आहे थोडक्यात. हो, नाही, रेसिडेन्शियल एरिया आजूबाजूला डेव्हलप होतोय नवीन, तर त्यांची आणखी मग चिंतेचं वातावरण झालेलं आहे. तू काय सांगशील? नेहमी रिपोर्टिंग करतो या विषयावरती आम्ही सातत्याने इथले स्थानिक वार्ताहर बातम्या करतोय. अग्निशमन केंद्राच्या मागणीसाठी असेल, इथल्या स्थानिक कंपन्यांच्या सुविधा का होत नाही? मग शासनाची उदासीनता यामध्ये दिसून येते सारखी. शासन कुठली बॉडी, सिस्टीम कुठली? PMRDचीच जबाबदारी ती आहे या संदर्भातली, पण त्यासाठी बिलकुल प्रतिसाद मिळताना दिसत नाही. ओके, आता आपल्यासोबत विलास, तू जसं मगा विचारलं ना, ग्रामपंचायतची काहीतरी जबाबदारी, कारण सगळं ग्रामपंचायत. मला सांगा अमोल शिंदेजी, तुम्ही या सरपंच परिषदेचे सगळे अध्यक्ष आहेत मुळशी तालुक्यातलं, हे सगळ्या ग्रामीण भागात येतात, म्हणजे ऑब्व्हियसली गाव हद्दीत येतं. ग्रामपंचायतमध्ये अनेक परमिशन मिळतात ह्या सगळ्या कंपन्यांना. मग ही तपासण्याची जबाबदारी कोणाची? ग्रामपंचायतीचं जरी ही परवानगी घेत असतील तरी यांचं जे ऑडिट होतं, प्रत्येक गोष्टीचं ऑडिट आहे. आता सर समोर आहेत,
ऑडिटला जे काय PMRDचे अधिकारी येत असतील पाकिट घेऊन जातात. ऑडिट काय कंपल्सरी सगळं खरंच असतं ऑडिट फक्त कागदावर होतं. खूप गंभीर आरोप करताय तुम्ही. अहो मी आरोप नाही, हे आता समोर आहे तुमच्या. जर ऑडिट हे कागदावर नसेल, मी तर हे सांगतो ह्या कंपनीचं पण ऑडिट झालेलं असेल, कागदावरच असेल. आज इथं साधे आग विझवायचं जे यंत्र असतं ते आत कुठेही दिसत नाहीये. जर मग हे कागदावर असल्याशिवाय का? सिस्टीम मधलं करप्शन याला जबाबदार आहे. हे सगळे आपत्ती व्यवस्थापन मधले कार्यकर्ते आहेत स्थानिक. तुम्ही अनेक आपत्ती व्यवस्थापन इथं रेस्क्यू ऑपरेशन केलं, तुम्हाला काय काय दिसतं? खरं सेफ्टी ऑडिट झालेलं असतं? नाही, आता ह्या ठिकाणी बघितलं तर सेफ्टी ऑडिटचं कुठलंही हे दिसत नाही, नॉर्म्स नाहीत, कुठलेही नॉर्म्स नाहीत. मी स्वतः मागे जेव्हा बघितलं तेव्हा मी स्वतः 2 कुलपं त्या गेटची तोडून JCBच्या सहाय्याने आम्ही ती भिंत तोडलेली आहे. ह्या ठिकाणी फायरसाठी जे कुठे काही लागतं ते कुठेही काही ह्या ठिकाणी लावलेलं नाही आहे. एवढा मोठा गोडाऊन स्टोअर्स, केमिकल स्टोअर्स, त्याचे जे काही नॉर्म्स आहेत तेही आम्हाला कुठे या ठिकाणी दिसले नाहीत. म्हणजे सगळ्यात महत्वाचं विलास याच्यातलं गंमत काय आहे माहितीये का? सिस्टीम कुठं फेल होती. हे जे आपले अधिकारी असतात ना, चिरीमिरी घेऊन हे सगळे परवानग्या देतात, हे सगळे तेच ह्या सगळ्या सिस्टीमला जबाबदार आहेत. सेफ्टी ऑडिट फक्त कागदावर होतं, फायर ऑडिट होतं फक्त कागदावर होतं. त्यामुळे असे इन्सिडेंट घडतात. असे 200-250 कंपनी आहेत. हे टाळायचं असेल तर आपलं शेवट आपण याच्याकडनं घेऊ. मला सांगा दुधानेजी, हे थांबवायचं कसं? सगळ्यात म्हणजे 200-250 कंपन्या आहेत. आपण जर पलीकडे बघितलं असेल, हिंजवडीचा IT पार्क आहे, हार्डली हाकेच्या अंतरावर आहे, 10 किलोमीटर आहे. तिथे 3 फायर ब्रिगेडचे वेगवेगळे केंद्र आहेत, त्याच्यात 2 गाड्या आहेत. आणि कोलतेवाडीची स्पेशल स्कीम आहे, तिथे पण फायर पाठपुरावा कोणी करायचं. पण आपण जर बघू शकतो की हा सगळा मुळशी तालुक्याचा भाग आहे. हिंजवडी IT पार्क पण मुळशीत येतं, लवासा पण मुळशीत येतं, आणि हा सगळा 5 गावांचा मिळून जो इंडस्ट्रियल झोन आहे तिथे नाहीये. म्हणजे खरं तर आज रेसिडेन्स बघून आणि इथल्या कंपन्या बघून फायर ब्रिगेड 10 वर्षापूर्वी व्हायला हवं होतं. थोडक्यात मी विलास मुद्दा असा आहे, इथं 200-250 कंपन्या आहेत. आता इंडस्ट्रियल झोन वाढतो, ऑलरेडी वाढलाय, रेसिडेन्शियल झोन वाढतोय, पण इथं एकही फायर ब्रिगेडची एक सेंटर नाही इथं. आणि त्यामुळे साहजिक वेळ लागतो. एका बाजूला प्रशासनाकडून तिथं फायर ब्रिगेडचे सेंटर उभारले गेले नाहीत, त्यामुळे आग लागली तर त्याच्यावर नियंत्रण मिळवता येत नाही. दुसऱ्या बाजूला ज्या कंपन्या उभ्या केल्या त्या कंपन्या केवळ पैसा कसा गिळता येईल एवढाच विचार करतायत. सर्वसामान्य कामगार तिथं काम करतोय, त्याच्या सेफ्टीचं त्यांना काही पडलेलं नाहीये. हे सगळं विदारक आहे. आणि या सगळ्याला जबाबदार जे कोणी असतील त्या सगळ्यांवरती या 18 जणांच्या मृत्यूनंतर तरी कारवाई होईल अशी आशा करूया. आणि बाकीचे जे काम करतात जीव मुठीत धरून, ज्यांचा जीव धोक्यात आहे, त्यांचा जीव जाणार नाही आणि त्यांची सुद्धा सुरक्षा पाळली जाईल, काळजी घेतली जाईल अशी आशा करूया. आपल्याला ग्राउंड झिरोवरून परिस्थिती सांगत होते चंद्रकांत फुंदे आपले प्रतिनिधी. धन्यवाद चंद्रकांत, तुम्ही दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीबद्दल. आपल्यासोबत प्रवीण तरडे सुद्धा होते, ज्यांनी एक मुळशीकर म्हणून तिथली व्यथा काय आहे तिथल्या माणसाची ती आपल्याला सांगितलेली आहे. पण या निमित्तानं पुन्हा एकदा 18 जणांचे बळी गेल्यानंतर तरी व्यवस्थेत बदल व्हावा हीच अपेक्षा व्यक्त करू. आणि या विशेष कार्यक्रमात आपण इथेच थांबतोय. ताज्या घडामोडींसाठी बघत रहा न्यूज 18 लोकमत. आईचं हेच घेऊन गेले, मुलांना आई म्हणून आहे म्हणायला. त्याने हलगर्जीपणा केला नसतं तर माझी सुनबाई सुद्धा वाचले असते.